ठिकाणी आदरणीय अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या कार्यक्रमास उपस्थित या मेळाव्याचे प्रमुख आदरणीय अण्णासाहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आदरणीय दादा, सोबतच मंचावर अण्णा आणि दादांचे सहकार्य आदरणीय शंकररावजी कदम साहेब, बडगेजी बापू, गंगाभाऊजी घुमरे, डाके नानाजी, युवक देखील सहकारी या ठिकाणी उपस्थित, आमचे मित्र खासदार आहे, मुखित आहे, अनेक नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहे, माझा मित्र अजिंक्य चांदे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आता सगळ्यांचे नाव घेणे या ठिकाणी शक्य होणार नाही. सन्माननीय मंच उपस्थित आपल्या तालुक्यातून, मतदारसंघातून आले, जिल्ह्यातून आले सर्वच कार्यकर्ते ज्येष्ठ, सर्वप्रथम आदरणीय अण्णांच्या विनंतीला मान देऊन या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला त्यांच्या एका आठवड्याला आपले 5,000-7,000 लोक या ठिकाणी जमा झाले, त्याबद्दल सर्वप्रथम मी आपण सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. आपण मागील 2 महिन्याखाली आदरणीय अण्णांच्याच नेतृत्वाखाली असाच एक कार्यकर्ता मेळावा घेतला होता. तो लोकसभेच्या अनुषंगाने होता आणि त्या मेळाव्यामध्ये आदरणीय अण्णांनी जनभावना आणि कार्यकर्त्यांची भावना, त्यांनी केलेले मनोबल, जे व्यक्त केलेले मनोबल, त्या सर्वांचा अभ्यास करून तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते त्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यानंतर महिन्याभराने लोकसभेची निवडणूक पार पडली, निकाल लागला, उघड्या डोळ्याने आपल्याला बघण्यासारखा निकाल त्या ठिकाणी लागला. म्हणजे यातून अण्णांची दूरदृष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून आली आणि त्याच प्रकारचा मेळावा आज विधानसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी पार पडतो आणि निश्चित रूपानं पुढच्या 3 महिन्यानं आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. अनेकांनी सांगितलं 90 दिवस आहे, त्या ठिकाणी 100 दिवस आहे, परंतु आता अण्णांच्या पाठीशी आपण कशी ताकद उभा करायची, कसं बळ त्यांना द्यायचं, कुठल्या माध्यमातून त्यांना लोकातून उभारी द्यायची, ही आता बारकाईने लक्ष करण्याची, केंद्र करण्याची या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी गरज आहे. मागच्या 5 वर्षाचा काळखंड आपण बघितला, काय घडलं काय नाही घडलं, अनेक निर्मित गोष्टी घडल्या, त्यावर या ठिकाणी मी फारसं भाष्य करणार नाही, कारण मागच्या 5 वर्षाचे आपण सर्वजण त्या ठिकाणी साक्षीदार आहात, आपण सर्वांना त्या गोष्टी ज्ञान आहे. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये झालेल्या ज्या चुका त्या आता दुरुस्त करण्याची वेळ या ठिकाणी आली. आता आदरणीय अण्णा म्हटलं की एक विकासाचा दृष्टिकोन, विकासाचं माध्यम म्हणजे अशी काही प्रकारची वाक्याच त्यांच्या नावाने या ठिकाणी आपल्या मतदारसंघात झालेले म्हणलं तर वावगं ठरलं. मी देखील माझं 5 वर्षामध्ये उपाध्यक्ष असताना नगरपालिकेचा विरोधी बांधावर बसून मी काम केलं. स्वच्छता सभापती हे सभापती पण माझ्याकडे होतं. सांगायचं तात्पर्य एवढंच, आलेल्या प्रत्येक योजना त्या आमच्या खात्यातून जात होत्या. आता 86 कोटी रुपये विधानसभेच्या अगोदर मागचे आहे अण्णांच्या माध्यमातून या शहराला तो नगर उत्तम खात्यातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना, अशा अनेक योजनांमध्ये जवळजवळ नगर उत्तरामधून 400 कोटी रुपये त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरासाठी आणि 4 महिन्याची निवडणूक झाली. मग हा आलेला पैसा म्हणजे विकासाकरिता हा आपण लोकांपर्यंत घेऊन पोहोचलाय, लोकांना याची जाण करून दिली की नाही, ही अतिशय बारकाव बाबी पण मोठ्या परिणाम त्या ठिकाणी आपल्या भोगावा. आज जवळजवळ 5-7 हजार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कार्यकर्ता या नात्याने आपण सर्वांना माहिती हल्लेला पैसा
परंतु भविष्यामध्ये या बंदिस्त कार्यालयातून आपण ज्यावेळेस बाहेर पडतो 5,000 लोक, हा भार 50,000 पर्यंत या पेठ मतदारसंघामध्ये पोहोचला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य माणसापर्यंत त्याला जाणीव पैसा कोण आणते, विकासाकरिता कोण आणते, परिवर्तन काय झाल्यावर त्या ठिकाणी आपल्याला होईल. आणि हे सर्व काही करत असताना युवकांची फळी ही अतिशय महत्त्वाची आहे. युवकांचा फौजफाटा अतिशय महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितपणे हा निर्णायक ठरेल असं या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे. मी फारसा वेळ या ठिकाणी घेणार नाही. अनेक गोष्टी बोलण्याच्या बाकी आहेत. अण्णांचा विकासाचा पाढा जर वाचवायचा राहिला तर बराच वेळ त्यामध्ये त्या ठिकाणी निघून जाईल. परंतु येणाऱ्या विधानसभेला आता प्रश्न राहिला पक्षाचा. गंगाभाऊंनी सांगितलं, अनेकांनी सांगितलं की पक्ष अण्णा कुठला निवडतील हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु निवडत असताना आपण त्यांना 100% गॅरंटी दिली पाहिजे की अण्णा आपण केलेली कामं हे लोकांपर्यंत झाली पाहिजे. हा प्लॅटफॉर्म तयार आहे. तुम्ही कुठलीही रेल्वे आणा, आम्ही त्याच्यात बसून ती मुंबईपर्यंत पार करून दाखवू असा विश्वास आपण या ठिकाणी त्यांना देऊ. आपला फारसा वेळ या ठिकाणी घेत नाही. परंतु भविष्यामध्ये येणाऱ्या 3 महिन्यामध्ये सर्वच आपण युवक वर्ग असेल, ज्येष्ठ असतील, सर्व मिळून मिसळून त्या ठिकाणी काम करून गुलालापर्यंत आपल्याला कसं जाता येईल हाच विषय केंद्रित करून एवढंच या ठिकाणी मी बोलतो. आपला फारसा वेळ घेत नाही. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे नेते, आपले आदरस्थान लोकनेते जयदत्तजी यांना आपला मनोगत व्यक्त करणार आहेत. मी सर्वांना विनंती करतो सभागृहातल्या मागच्या बाजूला कृपया येणं जाणं बंद करा. ह्या उजव्या बाजूला जे लोक आहेत त्यांनी एका जागी थांबायचे. नको. यानंतर माननीय जयदत्तजी यांना क्षीरसागर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सविस्तर मनोगत व्यक्त करावं. आज या आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये तुमचा सर्वांचा मनापासून आशीर्वाद मिळावा याकरता आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये माझ्या परिवारातले सर्व कौटुंबिक सदस्य रवी, विजू, रोहित, हेमंत आणि माझ्या विस्तारित परिवारातले सर्व सदस्य, हे कुटुंबाचं झालं हा परिवार आहे, माझा विस्तारित परिवार आहे. कारण मी कधी कुठल्या जातीच्या धर्माला समोर ठेवून गेल्या 50 वर्षामध्ये कुठली गोष्ट साधायचा कधी प्रयत्न केला नाही. नाहीतरी जातीचं नाव घेऊन हायतरी तिली किती, आमचे घर हुडकावं लागते तेल्याचे कुठं गावात आहे का, एखादं घर चुकून सापडतं. आणि त्यामुळं आपल्या सगळ्याच्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन काकू नानापासून जो राजकीय आणि सामाजिक प्रवास आम्ही केलेला आहे त्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. सुदैवानं निसर्गाचं यावेळेस अनुकूल आपल्याला परिमाण लाभलंय. कधी नव्हे ते मृगाचं नक्षत्र बरसलं, कधी नव्हे ते वेळेवर पेरण्या आल्या आणि आता पुढं पेरते व्हा, शेतात नव्हे मनात पेरते व्हा. आता औरंगाबाद ते सोलापूर नेहमी मृगाचं नक्षत्र कोरडं जातं आणि दुष्काळ तर आपल्या 5वीला पुजलाय. तो हे वर्ष चांगलं आहे, निसर्गानुकूल आहे, पेरण्या वेळेवर झाल्या, फक्त पाण्याचं साठवण वेळेवर झालं नाही. होईल मला वाटतं भविष्यामध्ये
सुदीन सगळ्या आपल्याला भविष्यात येतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि निवडणुका नुकत्याच झाल्यात लोकसभेच्या. नुसत्या आपल्या भारतात आणि हिंदुस्थानात निवडणुका झाल्या नाही, हा लोकशाहीचा उत्सव साजरा केला नाही, तर जगामध्ये 40 देशात निवडणुका आहेत ह्या वर्षात. 40 देशामध्ये. अमेरिका असेल, इंग्लंड असेल, आफ्रिकन कंट्रीज तर लोकशाही मानतात. अशा 40 देशामध्ये हे लोकशाहीचं पर्व साजरं होत आहे. आणि लोकशाही ही कुस्ती आहे, राजकीय कुस्ती आहे. याच्यामध्ये यश अपयश, जय पराजय हे तर चालूच असतं. मी पडलो, काकू अनेक पडले, अनेक निवडून आले, पण पडल्यानं खचून जायचं नाही आणि विजयानं हुरळून जायचं नाही. हा वसा आणि वारसा सातत्यानं आपण जोपासलाय. ताकदीनं निर्धारानं पुढं जायचं. आणि सत्ता हे काही अंतिम आपलं साध्य नाही. सत्ता मिळाली, खुर्ची मिळाली की त्या माध्यमातनं जगाचं भलं आणि सगळ्यांचं भलं करायच्या ऐवजी आपलं वैयक्तिक कसं बरं होईल, वसुली आणि टोल कसा सुरू होईल, आणि सार्वजनिक कामातनं आपली प्राप्ती कशी होईल, हा सगळा जो नूर आता पालटलेला आहे त्याला जर आवर घालायचं असेल, त्याला जर नियंत्रणात ठेवायचं असेल, तर मला वाटतं पुढचे 100 दिवस नुसती विधानसभा, नुसती बीडची विधानसभा नाही, जिल्ह्यातल्या विधानसभा, राज्यातल्या काही विधानसभा, ज्या ठिकाणी आपलं संबंध आहेत, ज्या ठिकाणी आपण मदत केलेली आहे, ज्या ठिकाणी पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आहेत, त्या ठिकाणी आपल्याला आखणी आणि बांधणी जुळणी नुसती विधानसभेची नव्हे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ह्या सगळ्या संस्था ज्या सर्वसामान्याच्या भल्याच्या आहेत त्या मार्गी लावायच्या असतील आणि चांगल्या यशस्वीरित्या पार पडायच्या असतील तर ही संधी आहे 100 दिवसाची. आणि या 100 दिवसामध्ये आता आपण तुम्ही किती कौशल्य तुमच्या जागी आहे, एकाने मनात घेतलं तर 100ला कसं पकडू शकतात हे मला चांगलं माहिती आहे. म्हणजे समोरची माणसं कुणी 1000चा मालक आहे, कुणी 100चा मालक आहे, कुणी 200चा मालक आहे. म्हणजे मनात घेतलं तर गावात आणि वॉर्डामध्ये, आणि तीच भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मी ग्रामपंचायतला उभा आहे, मी वॉर्डात उभा आहे, आणि ग्रामपंचायतला वॉर्डात उभा राहिल्यावर आपण जसे घरं पिंजून काढतो घरं, आणि एका एका घरी 10 वेळा जातो, तो माणूस म्हणतो अरे बाबा बस झालं, मी तुला मदत करतो, किती वेळा माझं दार कंडी वाजवतो, किती वेळा दाराची कुंडी. अशा परिस्थितीत आपण नगर परिषद आणि ग्रामपंचायती जिंकतो, ताकदीनं पुढे जातो. आणि त्यामुळे वाटतं तीच पार्श्वभूमी आणि तेच कसब आणि कौशल्य आता लक्षात घेता आपल्याला हे करावं लागेल. रस्त्यात अनेक अडचणी येतात, स्पीड ब्रेकर असतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते. कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती आली, त्याच्यामध्ये पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा. म्हणजे किती आपण चांद्रयान 3 जरी चंद्रावर उतरलं तरी आपण कुठंतरी कमी असतो, कुठंतरी कमी पडतो, आणि निसर्ग आपला भारी पडतो. हे कोरोनामध्ये आपण पाहिलं. पण अशा आपत्तीच्या वेळेस, अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस कोण आपल्या मदतीला आलं, कोण दारात गेलं, कुणी ॲम्ब्युलन्स फिरवल्या. आता शिवाजी इथं बसलाय जाधव, किती वेळा ॲम्ब्युलन्स त्याच्या गेल्या, किती वेळा पोहोचवल्या. मुसलमान लोकांना अंत्यविधी करण्याकरता त्यांची जमीन नव्हती तकिया मस्जिदमध्ये, एवढ्या डेड बॉडीज यायच्या, एवढ्या डेड बॉडीज यायच्या कोरोनामध्ये. आणि त्यावेळेस आपण तकिया मस्जिदमध्ये 2 एकर जमीन त्याला मोफत उपलब्ध करून दिली. दर्गा वाढवावा, कब्रस्थान, दफनस्थान वाढवावं. म्हणजे धर्मान जातीचं नाव बोलत नाही, परंतु शेवटी प्रत्येकाला सुखानं जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण अंत्यकाळी त्यांना निरोप देताना त्यांनाही सर्व आप्तेजनाला, आपल्या मित्रपरिवाराला, कुटुंबाला त्या ठिकाणी उपस्थित राहावा यावं यासाठी अनेक गोष्टी केल्या. कोरोनामध्ये
आपण होमिओपॅथीचं औषध वाटलं, दारोदार जाऊन किराणा वाटला, घरोघरी मदत केली. आणि मला तर आठवतं, मी 4-5 नावं घेतली तर अतिशक्ती होणार नाही, वाघेच्या दाडातनं ती आता शेळके समनापूरचा आहे का इथं, हा ह्यो शेळके, कल्याण खांडे आपल्या आणि इंगळे, हे कल्याण आणि ते इंगळे, अहो हे जायच्या बेतात होते. तिथून मला दररोज फोन करायचे, आम्ही चाललोत आता अर्बनवर, तुम्ही जात नाहीत, रेमडिसिव्हिर किती पाहिजे ते देतो आणून, पण तुम्ही मन खचू देऊ नका, मनाने खचू नका. अर्धे माणसं मनाने खचून गेले, कोरोनात जे गेले घाबरून गेले, परंतु त्यावेळेस मनाची उभारी आणि धीर द्यायला आपला माणूस लागतो. आणि मला आनंद या गोष्टीचा की आपण खारीचा वाटा ह्या सगळ्या प्रक्रियेत उचलला. म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल, विकासाच्या योजना असतील, त्या अनेक विकासाच्या योजना, म्हणजे ज्याची नावं घेतली तर अर्धा 1 तास जाईल पुन्हा आपला. पहिल्यापासून जर पाडा वाचला, नुसतं मतदारसंघा नव्हे, या डोंगरात, वडवणीच्या दारूच्या डोंगरात काही नेत्याबरोबर मी हेलिकॉप्टरने जात होतो. आणि ज्यावेळेस वरनं हेलिकॉप्टर गेलं दारूच्या रस्त्याने, त्यावेळेस त्यांनी खाली बघितलं, अरे म्हणजे एवढ्या पाण्याचं साठवण कसं काय, सगळं हिरवंच दिसतं इथं. म्हणलं हा डोंगर होता अख्खा, दारूचा अख्खा डोंगर होता, त्याच्यामध्ये 7 मोठे साठवण तलाव आणि त्याच्यावर ऊस आणि हातातला कोयता कायमचा घालवायचा आणि कोयतेदाराला ऊस बागायतदार करायचं काम. हे आपण खारीचा वाटा उचलून केलं, हे त्यावेळेस लक्षात येतं. आणि मला वाटतं हे अनेक पिढ्या करताय, एका पिढी करता नाही. हे काळ्याची तहान भागवायची असेल तर एका पिढी करता हे काम नाही. आणि यामुळे मी सांगतो प्रकर्षण या ठिकाणी की समुद्राचं वाहतं पाणी, समुद्राचं वाहतं पाणी अप्पर वैतरणा म्हणून प्रकल्प आहे कोकणात, आणि अप्पर वैतरणातून पाणी उचलून इगतपुरीजवळ आणायचं आणि इगतपुरीजवळ आणून उताराने हे पाणी जायकवाडीत टाकायचा. हा महत्त्वाचा प्रकल्प गेल्या 5 वर्षात मी सत्तेत असताना मार्गी लावला. किंबहुना आमच्या मंत्रिमंडळाचे काही सहकारी पश्चिम महाराष्ट्रातले ह्यांनी त्यावेळेस माझ्यावर टीका टिप्पणी केली की काय घेऊन बसला, म्हणजे कुठून पाणी येणार आणि कसं, आम्ही कसं येऊ देणार पाणी वरनं खाली, आमचा हक्क आहे पाण्यावर. मी म्हणलं नाही, जायकवाडी 65% भरल, त्याच वर पाणी तुम्ही पाटाला फिरू शकता, नाही तर पाणी फिरू शकत नाही. यावर अनेक वाद झाले, पण शेवटी मराठवाड्याची तहान, कृष्णा खोऱ्यातून पाणी आणणं, इकडनं जामखेड आष्टी आणि वरच्या भागात फिरवणं, आणि समुद्राचं वाहून जाणारं पाणी 100 TMC पाणी, 100 म्हणजे जायकवाडीची जेवढी क्षमता आहे तेवढं पाणी समुद्राचं वाहून जाणारं, कुणाच्या हक्काचं नाही, कुणाच्या वाटा मागत नाही आपण, जे समुद्राला मिळणारं पाणी आहे. तुम्हाला वाटत असेल हे काय स्वप्न आहे, काय सांगतात, कसं होणार आहे. 22,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प, त्याला तत्वता मान्यता मी मंत्रिमंडळात असताना राज्य सरकारकडनं घेतली, सर्वेक्षण झालं, त्याला अंतिम मान्यता मिळाली. आणि मग असे प्रकल्प ताकदीनं राबवायचे असतील, ठीक आहे, एखादी नोकरी, एखाद्या गावात शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असला, आपण केले. इथं 300 खाटाचा दवाखाना नवीन घेतला, बांधलाय आपण सिव्हिल हॉस्पिटल बाजूला, पण तो हे होणं शक्य. अहो ही दवाखान्याची जमीन, जे 300 खाटाचं हॉस्पिटल आता बांधलं जात आहे, ती जमीन मिळायला मला 1.5 वर्ष लागले. कमीत कमी 10 मीटिंग गृह खात्याच्या खालपासून वरपर्यंत. एखादं ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं असेल तर सरपंचाला वर्षभर येणा द्याव्या लागतात, येण्या. आणि एवढे मोठाले काम उरकायचे असतील, त्याला अंजाम द्यायचा असेल किंवा त्याला प्रत्यक्षात राबवायचं असेल तर एका दिवसाचं कष्ट आणि परिश्रम नसतं, अनेक दिवसाची किंवा अनेक महिन्याची त्याच्याकरता मशागत करावी लागते आणि मगच पेरणी शक्य होते. हे विस्तारानं म्हणजे अनेक आता कामं जर तुमच्या नॅशनल हायवेपासून औरंगाबाद उस्मानाबाद नॅशनल हायवे जो आपण केला आणि ज्याच्यामुळं आता माणसं औरंगाबादला हायकोर्टाच्या किंवा कामाला जायचे असतील, अगोदर मुक्कामी जायचे औरंगाबादला, उद्या काम आहे आज मुक्कामी जायचं, आता सकाळी 10 वाजता जातात, 4 वाजेपर्यंत काम उरकून बीडला मुक्कामी येतं, आपल्या घरी आपल्या घरात. हे आपोआप होत नाही, याच्याकरता नियोजन लागतं, याच्याकरता पैशाची उपलब्ध, याच्याकरता बॅकअप लागतो.
आणि बॅकअप आकाशातून पडत नाही. हा प्रयत्नाच्या माध्यमातूनच होऊ शकतं. त्या आपलं कोर्टाची बिल्डिंग असेल, कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग असेल, DSP ऑफिसची बिल्डिंग असेल, संभाजी महाराज क्रीडांगण असेल, स्टेडियम असेल, अनेक अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येत. MSEBचे अनेक प्रकल्प असतील. आता बघा गेल्या 5 वर्षात अपवादानं कुठं झालंय का आठवण का ना, साठवण तलाव एखादा. अंजनोचे आपण प्रयत्न करून 33 किवी केलं, एकही 33 किवी झालं नाही, एकही प्रकल्प झाला नाही. मग चालू काय, योजना काय चालू आहेत. आणि मला वाटतं की सोपं झालंय. जातीपातीचं धर्माचं राजकारण घेतलं, नावं घेतले की आपोआप थोडंसं जमतं, दुगदुगी येते आणि पुढं जायला मिळतं. हे चित्र आपण पाहतो. आणि त्यामुळं मला वाटतं की मला विस्तारानं बोलायला माझ्याकडं कामाचं मी मुद्दाम यादी काढून ठेवली. किती किती TTC केलेत, कुठं आपण हायस्कूलच्या बिल्डिंग बांधल्यात, कुठं तलाव केलेत, किती लोकांना नोकऱ्या दिल्यात, किती लोकांना शिक्षणाच्या सोयी केल्यात. म्हणजे अनेक योजना आपण केल्या आहेत. अनेक योजना भविष्यात आपल्याला करायच्या आहेत, त्याला आकार द्यायचा आहे, त्याला रूप द्यायचं आहे. परंतु एकच गोष्ट, आता बोरखेड भागात जे आता पवन चक्क्या व्हायल्यात, आलं का कुणी बोरखेडचं साठे कुणी आलेत का? हा, हे साठे पुण्याला असतो, दिनेश साठे आलाय का? हां, हे पुण्याला असतो. आणि पवन चक्क्या हे आता बीड जिल्ह्यात जाळं विणलं जाते पवन चक्क्याचं. म्हणजे त्यातनं वीज निर्मिती होते नैसर्गिक साधनावर, कोळशातून नाही, हवेवरनं. आणि पवन चक्क्याचं जाळं घाटावर आणि विशेषतः गेवराई तालुक्यातल्या गडीच्या भागात डोंगरावर आता विणलं जात आहे. आणि त्यात फायदा काय, विजेची निर्मिती होते, त्याच्याबरोबरच ज्यांच्या पडीक जमिनी आहेत, करोडो जमिनी आहेत, पिकत नाहीत, त्यांना 50,000 रुपये वर्षाला भाडं मिळतंय जमिनीचं, 50,000 रुपये वर्षाला. आता टाटाचा सोलर प्रोजेक्ट नेकरूरला येतोय, त्याला 1200 एकर जमीन पाहिजे, 50,000 रुपये वर्षाला भाडं शेतकऱ्याला द्यायला तयार आहेत ते. म्हणजे शेवटी ह्या योजना आपण खेचून आणतो, त्याचा फायदा लोकांपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा जातो हे आपण या अशा ह्यातनं आखतो. आता इथं आपला आगलावे आला असेल, सचिन आगलावे आलाय का नाशिकहून? हा, हे बाई सचिन आगलावे. हे कुठल्या समाजाचा आहे? हे नाशिकला असतो. हे सुतार समाजाचा असतो नाशिकला, पण कामं घेतो माझ्याकडून, मी मदत करतो त्याला. दिनेश साठे असतो पुण्यात, त्यांनी सांगितलं की आपण काम, म्हणजे कसं असतं ही सोशल मीडिया आणि कनेक्टिव्हिटी ही आता एवढी वाढली, काही अडचण आली की खटकन वाचतं. आणि ट्रोलिंग आणि ट्रोलिंग म्हणजे मीडियावर पाहिलं की लगेच टीका टिप्पणी करायची, लगेच डाचायचं, हे तर आता सुरू झालंय. स्क्रोलिंग पण सुरू आहे, आला मेसेज पुढे ढकल, आणि स्टेटसवर आणि व्हॉट्सॲपवर DPवर काय काय टाकायचं आणि काय काय ठेवायचं हे आता सोपं झालं. म्हणजे कनेक्टिव्हिटी किती सोपं झाली. अगोदर दारोदार जावं लागत होतं, आता नुसतं DPवर टाकलं किंवा पोस्ट टाकली तर जगात जाते, जगात एका क्षणात. ही शक्ती आणि ही पॉवर आता मीडियामध्ये आलेली आहे. नुसतं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही, हातात जे आलंय ना आता, अलाउद्दीन आणि जादू का चिराग, जसं बालपात गोष्ट आपण शाळेत वाचली, दिवा घासला जादूचा दिवा की राक्षस करा करा वाकायचा कमरेत आणि म्हणायचा बोल आका मैं तेरे लिए क्या करू. आता असं झालंय, मोबाईल उघडला, बटन दाबलं, ऑन केलं आणि हुडकिलं की सगळं दिसतं. आपलंही दिसतं, दुसरंही दिसतं, झाकता काही येत नाही. त्यामुळं बोलताना सावधान. आपण जे बोलतो ना ढिलेपणानं फोनवर, ते कधी कुठं रेकॉर्ड होईल, कधी कुठं ऑन होईल आणि कधी तो लागल, आणि कधी कुणाचे चेहरे कुणावर लावून काय आणि होईल, ज्याला डिफेक्ट म्हणतात. डिफेक्ट तंत्रज्ञानाचे फायदे आहेच, पण तंत्रज्ञानाचं नुकसान पण किती आहे. कधी कुणाचे चेहरे लावून कुठेही प्रसारित करता येतं. आणि त्यामुळं याचा चांगला वापर करून आता एवढे लोक, प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतात, प्रत्येकाकडे एक नाही 2 असतील, 2 नंबर असतील.
पण ते आपण कनेक्टिव्हिटीचा वापर करा ना. लाईक्स असतील, DP असतील, ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्या घडतात का नाही, कशा घडायला पाहिजेत, हे बोलायला सांगायला अनेक माध्यमं साधन झाली जातात. आणि दिखावीपणावर आता जगताप अनेक लोक भाळून जायचे, पण भाळून गेल्यावर हवाई जुमले आणि जुगाड ह्याच्यावर आता राजकारण करायचे दिवस संपलेत. जुमले आणि जुगाड, काहीतरी सोडून द्यायचं. नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात, कथानक, नॅरेटिव्ह आणि कथानक घडवायचं आणि सहज 15 दिवस चालतं ते. एखादी सोडली पुढी की 8-10 दिवस धुराळा उडतोच. आणि त्या धुराळ्यामध्ये, फुपाट्यामध्ये आपलं कसं उपणून घ्यायचं हे आत्तापर्यंतची तुम्ही पाहिले, आता बऱ्याच गोष्टी अनुभवल्यात. पण आता मला वाटतं स्पष्ट दाखवायची, स्पष्ट बोलायची, स्पष्ट पाहायची. उघडा डोळे आणि बघा नीट काय दिसतं समोर, हे बघायची, सांगायची आता वेळ आलेली आहे. निर्णायक वेळ आलेली आहे. आणि ह्या निर्णायक वेळेमध्ये सगळ्यांनी आपले मन झटकून, किंतु परंतु बाजूला ठेवून बरोबर राहायचं. तुम्ही आता शब्द दिला. अनेक आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी मोकळं भाष्य केलंय. आता मी रविला परवा बोललो, तेव्हा मी पण येतो, मी पण थांब, बोलायचं तर बोल. आता हेमंत बोलला, रोहित आला, विजू आली. म्हणजे परिवारातले लोक, म्हणजे कसं असतं, कौटुंबिक समाधान पण असतं थोडंसं, सगळं असतं. परिवार आपला विस्तारित परिवार आहे. पण सगळ्या अर्थानं या पुढच्या प्रवासामध्ये म्हणजे आपल्याला एक नाही, आता नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ह्या सगळ्यामध्ये सर्व जाती धर्माला बरोबरून जायचं आहे, एकाला नाही. मुस्लिम असतील, हिंदू असतील, हिंदूतल्या अनेक जाती पोटजाती असतील, ह्या सगळ्याला बरोबरून जायचं आहे. अनेकाचे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं मला वाटतं की मी अधिक भाषा, आता अर्धा तास झालं बोलतोय मी, आणखी अर्धा तास बोलू शकतो. अनेक भांडवल आहे बोलायला. आपलं एवढं केलंय आपण, ते लोकांसमोर मांडायचं असेल तर तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि भावी दृष्टी सुदैवानं काकूचं वरदान मला मिळालंय. नुसतं झालेल्या घटनाचं विश्लेषण करायचं नाही. विश्लेषण तर कुणी करेल, मीडिया करेल, असं घडलं, तसं घडलं, तसं घडलं. अंकगणित, हे अधिक 1, 3 अधिक 1 4, हे अंकगणित सोपं आहे. पण केमिस्ट्री ज्याला म्हणता येईल, केमिस्ट्री म्हणजे अनेक लोक शाळा कॉलेजात केमिस्ट्री हा विषय, रसायनशास्त्र हा विषय शिकले असतील, किंबहुना ऐकून माहिती असेल, ही मनाची केमिस्ट्री जुळणं आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जुळणं, हे मला वाटतं सध्याच्या काळामध्ये नितांत गरजेचं आहे. जे टोकदार संघर्ष वेगळ्या नात्यानं पाहायला मिळतात बाहेर सोशल मीडियात, हे थांबवतील. निवडणुका होत राहतात, जात राहतात, हार जीत होत राहते, जात राहते. तो समाज एकत्रित ठेवायचा असेल, घडवायचा असेल आणि विकासाच्या वाटेनं सर्वांना जायचं असेल तर मला वाटतं हे नितांत गरजेचं आहे. उद्या मुस्लिमाचा सण आहे, बकरी ईद आहे उद्या, त्याच्या निमित्तानं त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा देतो. लेकिन एक बात मैं आपको बताते चलूँ, यहाँ पे आपका दिल तो साफ है, लेकिन जज्बाती भाव ऐसा रहता है ऐन चुनाव के माहौल में और वक्त में, कभी आंधी आती है, कभी जात के नाम पे, कभी मजहब के नाम पे, फिर नदी में आके फिर भाषण होते, दूर दूर से लोग आते, अपना देखो, अपना खड़ा है, अपने को जान लगाओ, जी लगाओ, ऐसी बातें होती है. तो कालिक मुंह को लगी लेकिन आईना साफ करते बैठते हैं. ये हकीकत है मैं जो बोल रहा हूँ. मौलाना वस्तानवी साहब के यहाँ पे मैं 2-3 बार गया था. उनकी तबीयत नासाज है, वहाँ भी जाने का मौका काफ़ी बार मुझे मिला. उनका यहाँ पे दायरा भी चल रहा है. दीनी और दुनियाई तालीम दोनों एक जगह कैसी हो सकती है, रूहानी और जिस्मानी दोनों एक जगह कैसी होती है, उसका माखूल अगर कहीं हमें दिखाया जाता है तो मौलाना वस्तानवी और भी जो इदारे यहाँ पे चलते हैं
तो मैं आपको भी बोलता हूं कि जज्बात के भाव में आके कोई बहुमत, अभी आप लोग तो काफ़ी साथ में मी बैठका घेतल्या, मिटिंगा घेतल्या, सगळे भेटतात मला, सगळ्या जाती धर्माचे लोक भेटतात, पण शेवटी कसोटीची वेळ महत्वाची असती. घडी गेली तर पिढी जाती, घडी गेली तर पिढी जाती. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आतापासून बारकाईने विचार करा. पुढं आपल्याला जायचंय, सगळ्याला पुढं जायचंय, आणि हे जाण्याकरता तुमची सर्वांची साथ, जसं आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं, तशी साथ आपण देणार आहेत का? पुढं जावायचं का हे मला सांगा तुम्ही. कारण तुमच्या साथीशिवाय, तुमच्या होकाराशिवाय पुढचं पाऊल कुठलंही, आता जे कुठं आता कसं खिचडी होईल मिळणार आहे ती. अगोदर तर खिचडी आहे, आणखी खिचडा कसा होईल महिन्या 2 महिन्यामध्ये त्या मिळेल सांगता येत नाही तुम्हाला. मला वरचा पण कोणी सांगू शकणार नाही की काय खिचडा होईल आणखी. आणि त्यामुळे निर्णय कसे घ्यायचे पुढच्या भविष्यामध्ये, तुम्ही जर बरोबर असला, मनानं आशीर्वाद दिले, तर मग आपण पुढे घेऊ. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, योग्य वेळी योग्य निर्णय. आणि मला वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेला, ह्या टप्प्याला आपली सर्वांची मनातून साथ मिळेल हा विश्वास आहे. शेवटी माणसाचं मोठेपण हे सत्तेतून येत नाही. पद, प्रतिष्ठा, संपत्ती ही वारशाने मिळते, अपघाताने मिळते, दोन्ही मार्गाने मिळते. परंतु ज्या स्थानावर आपण बसलो तिथनं सेवाभाव दिसायला पाहिजे. मेवाभाव नको. मेवा खायचं माध्यम नसतं, हे सेवेचं माध्यम असतं. आणि ते लक्षात ठेवून बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेंड खजूर. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेंड खजूर. पंछी को छाया ना मिले, फल लागे अति दूर. पंछी को भी छाया नहीं मिलती, पक्षालाही सावली मिळत नाही, आणि फळंही लांब लागतात, हातात मिळत नाहीत. ही अशी परिस्थिती सत्तेच्या, पदाची आणि दर्जाची असते. त्यामुळं सगळ्याची भान आणि जाण ठेवून पुढचा प्रवास आपल्या सर्वांच्या विश्वासात घेऊन करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.